सत्य माहिती मिळते तुम्हाला येथे रोज, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघतात रोज। लाडक्या बहिणींनो, खुशखबर आहे तुमच्यासाठी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर या योजनेच्या हप्त्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत। तुम्ही सर्वजण नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट बघत होते, परंतु आता तुमच्यासाठी खुश खबर आहे। तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे पण 1500 रुपये आणि अजून 3000 रुपये। हे बघा, अखेरकार जे काही नगर परिषद आणि नगर पंचायतचे निवडणूकचे निकाल होते ते लागलेले आहेत आणि यामध्ये महायुतीचा प्रचंड मोठा विजय येथे झालेला आहे। महायुती सरकारचा मोठा विजय झालेला आहे, त्यामुळे आता शासन लाडक्या बहिणींना नाराज करणार नाहीत। तसेच एकनाथ शिंदे साहेबांनी तर डायरेक्ट मोठी घोषणा केली लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींनो, 2100 रुपयेचा निर्णय झाला। आता तुम्हाला 1500 रुपये नाही, दर महिन्याला तुम्हाला आता 2100 रुपये भेटत जाणार आहेत, कारण शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे। आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे, शिंदे साहेब जेव्हा निर्णय घेतात तेव्हा तो निर्णय ठाम असतो आणि शिंदे साहेब जे बोलतात ते करून दाखवतात। आणि अखेरकार शिंदे साहेबांनी 2100 रुपये संदर्भात निर्णय घेतलेला आहे। आता तुम्हाला दर महिन्याला 2100 रुपये मिळणार आहेत। तत्पूर्वी आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट बघूया। तर अखेरकार शिंदे साहेबांनी 2100 रुपये संदर्भात निर्णय घेतला, परंतु तुम्ही सर्वजण नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट बघत होते, ते नोव्हेंबरचे 1500 रुपये सुरू झाले। हो, निवडणूक झाली, निवडणुकीनंतर आता निकाल पण लागलेला आहे। निकाल लागल्यानंतर आता महायुती सरकारचा मोठा विजय, दणदणीत विजय झालेला आहे आणि आता महायुती सरकार लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे 1500 रुपये टाकत आहेत। तर सुरुवात झाली, हे बघा, नोव्हेंबरचे 1500 रुपये सुरू झाले, वाटप सुरू झालेले आहे। ओके, वाटप सुरू झाली आणि महत्त्वाची खुश खबर मी तुम्हाला देतो। तर लाडक्या बहिणींनो बघा, महत्त्वाची खुश खबर अशी की तुम्हाला आता डिसेंबरचे प्लस तुम्हाला जानेवारीचे पण या 2 महिन्याचे 3000 रुपये आणि 2100 रुपये तुम्हाला कोणत्या महिन्यापासून मिळणार आहेत ते शिंदे साहेबांनी ते सांगितलेलं आहे। ते तुम्हाला पुढे सांगतो, ती अपडेट पण आहे। आणि महत्त्वाचं अजून यामध्ये आपण अपडेट बघणार आहोत, 15 लाख रुपये संदर्भात एक अपडेट आहे आणि 13,400 रुपये संदर्भात पण एक अपडेट आहे। आता हे 13,400 रुपये काय आहेत, 15 लाख रुपये कसे काय आहेत त्या संदर्भात अपडेट, त्या अपडेट तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहेत। आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर ज्या बातम्या दिल्या जातात, ज्या न्यूज तुम्हाला दिल्या जातात, त्या तुम्हाला कुठल्याही न्यूजमध्ये कोणत्याही चॅनलमध्ये पाहायला भेटतात नाहीत, तर फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात। त्यामुळे त्या टॉप कामाच्या बातम्या पण बघायच्या आहेत, सर्वसामान्य जनतेसाठी त्या बातम्या असतात आणि त्या बातम्या फक्त मीच तुम्हाला सांगत असतो संपूर्ण महाराष्ट्रभरात। चला, त्या बातम्या पण सांगतो, सर्व माहिती आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। फक्त माझी एकच विनंती असते, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा। तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जरी नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येईल तुमच्या मोबाईलवरती आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करायचं आहे। ओके, चला डायरेक्ट मुद्द्याचं सांगतो मी, तुमचा इथे टाइमपास करणार नाही। जी अपडेट आलेली आहे ती अपडेट सांगतो मी आता। चला, लाडक्या बहिणींनो डायरेक्ट मुद्द्याचं बोलतो आता। लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी महत्त्वाची खुश खबर आलेली आहे ती खुश खबर सांगून मी मोकळा होतो। आणि व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही, तुम्हाला महत्त्वाची माहिती समजतच नाही। मग तुम्ही ना व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला एक एक माहिती, कामाची माहिती द्यायची आहे आणि सर्व माहिती ही तुमच्यासाठी फारच उत्तम आहे। त्यामुळे कंटिन्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, सर्व माहिती तुमच्यासाठी आहे। राज्यातील सर्व माझ्या बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट आहेत, सर्वसामान्य जनतेसाठी ताज्या टॉप कामाच्या बातम्या देखील आहेत। हे बघा, सर्व बहिणी वाट बघत होते हप्त्याची,
तर नोव्हेंबरचे 1500 रुपये अखेर वाटप सुरू झालेले आहे. 1500 रुपयाचे मेसेज लाडक्या बहिणींना आता तुम्हाला येणे सुरू झालेले आहेत. ओके, तर मेसेज चेक करा सर्वांनी, कारण आता मेसेज राज्यातील सर्व बहिणींना पडत आहेत मेसेज, कारण वाटप सुरू झाली. हो, लाडक्या बहिणींना वाटप सुरू झाली आणि थेट मोठी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा आता. ओके, हे बघा आता मी तुम्हाला 15 लाख रुपये संदर्भात जे अपडेट आहे ते अपडेट सांगतो. 13,400 रुपये संदर्भात पण अपडेट आहे. ते तुम्हाला टॉप ताज्या बातम्यांमध्ये त्या अपडेट पाहायला भेटणार आहेत. तत्पूर्वी आपण शिंदे साहेबांनी 2100 रुपये संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय पहिले बघणार आहोत. त्यानंतर नोव्हेंबरचा हप्ता किती बहिणींना वाटप झाला त्याबद्दल आपण माहिती समजून घेणार आहोत. आणि त्यानंतर 3000 रुपये डिसेंबर आणि जानेवारीची पण तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, ती तारीख पण सांगतो मी तुम्हाला. अशा भरपूर अपडेट आहेत, सर्व माहिती समजून घ्या. आता बघा, आता चला, लाडक्या बहिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त एवढीच माझी विनंती आहे. तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती मी घेऊन आलेलो आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी काय घोषणा केली, चला ते पहिले आपण समजून घेऊया. नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे. तर बघा, नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागला आणि निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. बरोबर, महायुती सरकारला सर्वात मोठं यश मिळालेलं आहे. महायुतीचे 288 पैकी तब्बल 214 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेना शिंदे गट हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. शिवसेना शिंदे गटाचे 57 उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचं अभिनंदन केलं आहे. बघा, सर्व लाडक्या बहिणींचं इथे अभिनंदन करण्यात आलेलं आहे, कारण मोठा विजय महायुती सरकारचा झालेला आहे. शिंदे साहेबांचा, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा मोठा विजय, अजितदादा पवार साहेबांचा मोठा विजय इथे पाहायला आपल्याला मिळत आहे. महायुती सरकारचा विजय झालेला आहे. ठीक आहे, लाडक्या बहिणींसाठी काय आता बघा, तर शिवसेनेच्या आजपर्यंतच्या इतिहासात एवढे नगराध्यक्ष निवडून आले नव्हते. कार्यकर्त्यांचं आणि लाडक्या बहिणींचं अभिनंदन. लाडकी बहीण लेक लाडकी लखपती, मुलींना उच्च शिक्षण मोफत, आरोग्याबाबत अनेक योजना राबवल्या, याचा मला आनंद आणि समाधान आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणत आहेत. 2.5 वर्षाच्या कालावधीत जी महाविकास आघाडीने स्थगिती दिली होती ते सगळे अडथळे दूर केले आणि महाराष्ट्राला पुढे नेलं, असं एकनाथजी शिंदे साहेब म्हणत आहेत. इथे माझी आवडती योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. अनेकांनी विरोध केला, मात्र विरोध मोडून काढत योजना सुरू ठेवली. कोणताही मायकलाल ही योजना बंद करू शकत नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार म्हणजे देणार. हे बघा, इथे काय म्हटलेलं आहे एकनाथजी शिंदे साहेबांनी, आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार म्हणजे देणार. 1500 रुपये ऐवजी तुम्हाला बहिणींनो 2100 रुपये भेटणार आहेत, असं शिंदे साहेबांनी आता ही निवडणूकचा निकाल लागल्यानंतर ही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. आम्ही बहिणींना 2100 रुपये देणार म्हणजे देणार आणि योग्य वेळी आम्ही सन्मान निधीत वाढ करणार, अशी घोषणा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. बघा, शिंदे साहेबांनी इथे काय म्हटलेलं आहे की योग्य वेळ आल्यावर आम्ही निधीत वाढ करू, म्हणजे निधीमध्ये वाढ करू आणि दर महिन्याला मग बहिणींना 2100 रुपये देऊ, असं इथे शिंदे साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे. ओके, चला ही माहिती समजली. आता बघा पुढील अपडेट. चला, आता फार महत्त्वाची माहिती. सर्व लाडक्या बहिणी हप्त्याची वाट बघत होते. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपण माहिती बघणार आहोत. हे बघा, राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे तो पुढील आठवड्यात जमा केला जाणार आहे. या अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये थेट DBTद्वारे जमा होतील. त्यामुळे
वर्षाअखेरीस महिलांना दिलासा मिळणार आहे. हे बघा लाडक्या बहिणींनो, इथे स्पष्ट झालेलं आहे की आता पुढील आठवड्यात तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. जवळपास 2-4 दिवसात हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. केव्हा पण हप्ता जमा होईल मेसेजकडे लक्ष द्या, कारण आता वेळ झालेला आहे. तर या वर्षाच्या अखेरीस तुमच्या खात्यामध्ये हा नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे. ओके, हप्ता कोणत्या क्षणी येईल तुम्हाला? वाटप आता सुरू झालेलं आहे असं समजा. वाटप सुरू झालेलं आहे बहिणींनो. अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जे काही 1500 रुपये ते जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट. तसेच यासोबतच मकर संक्रांतीपूर्वी महिलांना एकाच वेळी 3 महिन्याचे हप्ते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबर हप्ता पुढील आठवड्यात मिळाल्यानंतर बघा तुम्हाला आता 1-2 दिवसात तुम्हाला 2-1 दिवसात आता नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, बरोबर. तर ते नोव्हेंबरचे 1500 रुपये मिळाल्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी हे 2 हप्ते एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे. आणि हे जानेवारीमध्ये तुम्हाला मिळतील 2 हप्ते. कोणते? तर डिसेंबरचे आणि जानेवारीचे हे 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. हे जानेवारीमध्ये तुम्हाला 15 जानेवारीपर्यंत मिळून जातील. परंतु आता नोव्हेंबरचे 1500 रुपये तुम्हाला 1-2 दिवसामध्ये भेटणार आहेत. वाटप सुरू झालेलं आहे. सांगता येत नाही कोणत्या क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जमा होईल बहिणींनो. तर यामुळे 14 जानेवारीपूर्वी महिलांच्या खात्यात एकूण 4500 रुपये जमा होऊ शकतात. सरकारकडून याबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. बघा या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे आणि असं बोललं जात आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला इथे 4500 रुपये बोललं जात आहे. म्हणजे पहिले 1500 रुपये तुम्हाला आता मिळून जातील. त्यानंतर जानेवारीमध्ये 3000 रुपये मिळतील, म्हणजे झाले 4500 रुपये, बरोबर. तरी 1500 रुपये तर नोव्हेंबरच्या आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, कारण ती वेळ झालेली आहे. पुढे बघा आता महत्त्वाचे अपडेट. चला आता बघा लाडक्या बहिणींनो फार महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा, तर 2100 रुपये तुम्हाला कधी मिळणार आहेत? तर योग्य वेळ आल्यावर आम्ही निधीत वाढ करू असं शिंदे साहेब म्हणत आहेत. त्यामुळे 2100 रुपये तुम्हाला मिळतील, लवकरच मिळतील. 2100 रुपये संदर्भात शिंदे साहेबांनी हिरवा कंदील दिलेला आहे. त्यामुळे 2100 रुपये पण तुम्हाला मिळतील बहिणींनो, आणि ते पण लवकरच. ओके, निधीमध्ये वाढ योग्य वेळी आम्ही करू असं शिंदे साहेबांनी बोललेलं आहे. आणि राहिला विषय तुमचा नोव्हेंबरचे 1500 रुपयेचा, तर हे नोव्हेंबरचे 1500 रुपये जे आहेत ते 2-3 दिवसात 100% आता जमा होणार आहेत, कारण वेळ झालेली आहे. नोव्हेंबरच्या हप्त्याची वेळ झालेली आहे. हां, हे 1500 रुपये जमा झाल्यानंतर मग तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये हे जवळपास मकर संक्रांतीमध्ये जवळपास 14 जानेवारी किंवा 15 जानेवारीपर्यंत 3000 रुपये वाटप होईल. डिसेंबरचे 1500 रुपये आणि जानेवारीचे 1500 रुपये असणार आहे ते 3000 रुपये. ओके, तर ही होती महत्त्वाची माहिती. तसेच KYC तुम्ही केली का? KYC जरी तुम्ही केली नाही तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही, हे लक्षात घ्या. ओके, हप्ता तुमचा थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे KYC ही सर्वांना करावीच लागणार आहे. KYC नाही केली तर डायरेक्ट हप्ता तुमचा बंद होऊ शकतो लाडक्या बहिणींनो, एवढं लक्षात ठेवा. चला, कोणी KYC अजून केली नाही कमेंट करून सांगा. KYC केली नसेल तर करा, आजच करा. तुम्हाला मुदत काही जास्त दिवस आता नाही राहिलेले आहे. मुदतीत KYC करणं फार गरजेचं आहे, नाहीतर हप्ता बंद होईल. चला ठीक आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला मी इथे सांगितली. एक माहिती तुम्हाला एकदम सोपं करून मी सांगत असतो बहिणींनो, सोपं करून, आणि एकदम सोपं करून तुम्हाला सर्व काही गोष्टी मी ते समजून सांगितलेल्या आहेत. ओके, माझी विनंती एकच असते, व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर. ठीक आहे. चला आता आपण बघणार आहोत ताज्या कामाच्या बातम्या, टॉप बातम्या, ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलवर पाहायला मिळणार नाहीत. हो, कोणत्याच न्यूज चॅनलवरती या बातम्या आता मी ज्या तुम्हाला सांगणार आहे त्या पाहायला मिळणार नाहीत. बघा तुम्ही आता त्या बातम्या. आता आधी तुम्हाला बोललो तुम्ही 15 लाख रुपये संदर्भात आणि 13,400 रुपये संदर्भात या अपडेट तुम्हाला आता पाहायला भेटणार आहेत पुढे. चला कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे सर्वसामान्य जनतेसाठी फार महत्त्वाची माहिती आहे, कामाच्या बातम्या आहेत, आणि व्हिडिओ पूर्ण बघा फक्त.
चला आता समजून घेऊया आपण ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आहेत राज्यातील सर्व बहिणींसाठी फार कामाच्या टॉप बातम्या, त्या टॉप बातम्या आपण इथे बघणार आहोत. बघून घ्या, सर्व माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्हाला सुरुवातीला बोललो तुम्ही 15 लाख रुपये संदर्भात अपडेट आहे, तर ती अपडेट पहिलीच बातमी आहे. बघा ती बातमी. हे बघा, पोस्टाची ही योजना गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत, 5 वर्षात मिळणार 15 लाख रुपये. पहा डिटेल्स. आता डिटेल्स समजून घ्या. सुरक्षित गुंतवणुकीचा शोधात असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी ही एकदम खास ठरणार आहे. हे बघा, खरे तर अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र अनेकांना शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये असणारी जोखीम आवडत नाही, बरोबर. अनेक जण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक रिस्की असल्याचे मानतात आणि म्हणूनच बँकांच्या FD योजनांमध्ये किंवा पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवतात. हे बघा, आजची बातमी तीच आहे. मग तर दरम्यान आज आपण पोस्टाच्या एक लोकप्रिय बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट NSC योजना ही सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारी गुंतवणूक म्हणून ओळखली जाते. हे बघा, कोणताही धोका न पत्करता, हे बघा काय म्हटलेलं आहे, कोणताही धोका न पत्करता भविष्यासाठी निधी उभारायचा असेल तर ही योजना सामान्य गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय मानली जाते. या योजनेला भारत सरकारची थेट हमी असल्याचे गुंतवलेला पैसा पूर्णपणे सुरक्षित राहतो. हे बघा, सध्या NSC योजनेवर 7.7% वार्षिक व्याजदर दिला जात आहे. हा व्याजदर कंपाऊंडिंग पद्धतीने लागू होतो, त्यामुळे गुंतवणूकदारांना दीर्घकालीन फायदा मिळतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत 10 लाख रुपये गुंतवले तर 5 वर्षाच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर सुमारे 14.49 लाख रुपये मिळू शकतात. म्हणजेच केवळ व्याजातूनच जवळपास 4.5 लाख रुपयाचा नफा मिळतो. हे बघा, तर NSCची मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षाचा आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम 1,000 रुपये असून गुंतवणुकीवर कोणतीही जी कमाल मर्यादा आहे ती नाही. ओके, तर व्याज दर आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही इथे मोठा परतावा कमवू शकता. या योजनेनुसार पोस्टाची योजना आहे, पोस्टात तुमचं खातं असेल तर. आणि हे बघा, इथे तुम्ही 15 लाखचं बोललेलं आहे, तर जेवढी तुम्ही जास्त रक्कम गुंतवाल तेवढा जास्त परतावा तुम्हाला भेटणार आहे. आलं लक्षात? तुम्ही जेवढे जास्त पैसे गुंतवणार तेवढा तुम्हाला जास्त व्याज मिळेल, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. ठीक आहे, ही 15 लाख रुपये संदर्भात अपडेट तुम्हाला समजली. बघा आता बातमी नंबर 2. चला, बातमी नंबर 2 बघा. आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. किंचित घसरण, काय म्हटलेलं आहे बातमी नंबर 2 मध्ये बघा, किंचित घसरले सोन्या चांदीचे भाव, आता 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये. मी तुम्हाला बोललो तो 13,400 रुपये संदर्भात पण अपडेट आहे. तुम्ही पोस्टरवरती पण बघितलं असेल. 13,400 रुपये संदर्भात काय अपडेट आहे चला तुम्हाला इथे समजेल. आता कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,22,990 रुपये झालेला आहे. त्यानंतर नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 1,22,990 रुपये. सुरतमध्ये 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 1,23,040 रुपये आहे. हे बघा, भारतात बघा इथे 22 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,417 रुपये आहे. हे बघा,
तर मी तुम्हाला 13,400 रुपये संदर्भात जे बोललो ना, तर हे 13,400 रुपये काय आहेत? हे 1 ग्रॅम सोन्याचे भाव आहेत. प्युअर सोनं 24 कॅरेट सोनं संदर्भात. ओके, 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 13,400 रुपये आता सध्या तरी आहे. आलं लक्षात? तर ही आहे सोन्याची भावची अपडेट. तर 13,400 रुपये ही अपडेट होती. 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे भाव होते ते. आलं तुमच्या लक्षात? चला ही बातमी समजली. पुढे बघा, 22 कॅरेट काय म्हटलेलं आहे? 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,299 आणि 18 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर 10,063 रुपये आहे. भारतात 22 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा, तर बघा 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर हा 1,22,990 रुपये. 24 कॅरेट सोन्याचा जो काही 10 ग्रॅमचा दर 1,34,170 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमचा 1,0630 रुपये. तर भारतात 22 डिसेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 213.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,13,900 रुपये आहे. ओके, पुढे बघा, भारतात 21 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर हा 13,418 रुपये. तीच माहिती बघत आहोत का आपण? आता ही मागील तारीखची माहिती आहे. ठीक आहे, ही माहिती आपण इथे बघणार नाहीत. जी माहिती आपल्याला बघायची होती नवीन, ती माहिती आपण बघितलेली आहे. चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा आता, बातमी नंबर 3. चला बातमी नंबर 3 सर्वसामान्य जनतेसाठी बघा. रेल्वे प्रवास पुन्हा महागला, 26 डिसेंबरपासून नवीन भाडेवाढ लागू. हे बघा, रेल्वे प्रवास महाग झालेला आहे. तर बघा किती महाग झाला. भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस मेल गाड्यांचा प्रवासी भाड्यात वाढ जाहीर केली आहे. हे नवीन भाडे येत्या 26 डिसेंबर 2025 पासून लागू होईल. यंदाच्या आर्थिक वर्षात रेल्वेने केलेली ही दुसरी भाडेवाढ आहे. यापूर्वीची जुलै 2025 महिन्यात भाडेवाढ लागू करण्यात आली होती. नव्या भाडेवाढीत सामान्य वर्गाच्या ऑर्डिनरी क्लास 215 किमी अंतरापर्यंतच्या प्रवास भाड्यात कुठलाही बदल झालेला नाही. मात्र 215 किमीहून जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रत्येक किमीमागे 1 ते 2 पैसे अतिरिक्त मोजावे लागतील. मासिक सीझन तिकीट धारक आणि उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या प्रवास भाड्यात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. या भाडेवाढीमुळे रेल्वेला वार्षिक 600 कोटी रुपयाची अतिरिक्त कमाई होईल असा अंदाज आहे. कमी अंतराचा प्रवास करणारे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रवाशांना याची झळ बसणार नाही असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तर बघा, रेल्वेच्या नवीन भाडेवाढीनुसार 215 किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी साधारण श्रेणी ऑर्डिनरी क्लासमध्ये प्रति किमी 1 पैशाची वाढ होईल. म्हणजे 215पेक्षा जास्त किलोमीटर जरी जात असाल तर ती ही भाडेवाढ लागू असणार आहे. मेल एक्सप्रेसच्या नॉन AC आणि AC क्लासमध्ये प्रवास केल्यास प्रति किमी 2 पैसे अतिरिक्त द्यावे लागतील. उदाहरणार्थ, एखाद्या प्रवाशाने नॉन AC एक्सप्रेसने 500 किमी अंतर प्रवास केल्यास त्याला पहिल्या 215 किमीला कोणतेही अतिरिक्त भाडे द्यावे लागणार नाही. उरलेल्या 285 किमीसाठी प्रति किमी 2 पैसे या दराने सुमारे त्याला 5.70 रुपये 285 गुणिले 0.02 अतिरिक्त भाडे द्यावे लागतील. म्हणजे 285 किलोमीटर गेले तर 5 किंवा 6 रुपये जवळपास एवढे भाडेवाढ झालेलं आहे. एवढे अंतर वाढेल तेवढे भाडेही वाढत जाईल. आलं तुमच्या लक्षात? तर बघा, रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागच्या काही वर्षांमध्ये रेल्वेने रेल्वे सेवा वेग आणि सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले आहे.
पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण केले जात आहे. अतिरिक्त रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. त्याकरिता आवश्यक मनुष्यबळावरील ही खर्च जो आहे तो 1.15 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. पेन्शनवरील खर्च देखील 60,000 कोटींनी वाढला आहे. तसेच 2024-25 या आर्थिक वर्षासाठी कामकाजाचा एकूण खर्च 2.63 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ओके, ठीक होती, ही महत्त्वाची माहिती होती. ठीक आहे, ही महत्त्वाची माहिती रेल्वे संदर्भात होती, रेल्वे दरवाढ संदर्भात होती. तर 200 काय म्हटलेलं आहे ते 215 किमीपेक्षा जास्त अंतर तुम्ही गेले तर तेव्हा ते भाडेवाढ लागू असणार आहे. त्यापेक्षा कमी असेल तर भाडेवाढ नाही. ठीक आहे, ही बातमी समजली. तर आज आपण सर्व माहिती, टॉप बातम्या, सर्व कामाची बातमी बघितलेली आहे. तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे आपल्या चॅनलवर जी पण माहिती दिली जाते ती एकदम सत्य माहिती दिली जाते. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. यूट्यूब टीमला पण माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे. आपले चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. जी बातमी येते तीच बातमी तुम्हाला सांगतो, वरून जी माहिती येते ती माहिती मी तुम्हाला सांगत असतो. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद. लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये एखादी नवीन अपडेट, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद.